गुड मॉर्निंग. तर आज आहे 5 ऑगस्ट आणि बुधवार. आज सकाळपासून रिमझिम पाऊस चालूच आहे. आणि सकाळी जरा उशीर झाला मला उठायला. 7:30 झाले. 7:30 नाही, 7:48 झाले होते मला उठायला. मुलांचा कसा तरी डबा बनवून दिला. इतका फास्टमध्ये बनवला ना, 20 मिनटामध्ये डबा बनवला. आणि त्याच्यानंतर मग त्यांना शाळेत सोडवलं. आणि आत्ताशी मी चहा घेतला आहे. म्हटलं थोडीशी तरी तरतरी येईल म्हणून आज म्हटलं चहा पिवावं. तसं तर मी चहा कमी केला आहे, फारच नाहीच पित. आणि रात्री ना बदाम भिजत घातले होते. ते बदाम 2-3 खाल्ले. थोडंसं पोटात बरं वाटायला लागलं. कारण आहे ना, जास्त त्रास होतो आहे मला. त्याच्यामुळं कशातच मन लागा नाही, काहीच करू वाटत नाही. झोप पण येत नाही, बसू पण वाटत नाही, इतकं त्रास होतो आहे. तर आता बघूया दिवसभरामध्ये अजून मी काय काय शूट करते. मला ना ब्लॉगमध्ये बोलण्याची पण इच्छा नाही, तुम्ही माझा अवतार बघत असाल. पण म्हटलं तुम्हाला अपडेट द्यावी. आणि काल मी आहे ना म्हटलं नवीन ह्यांनी विको क्रीम आणली होती, म्हणून म्हटलं थोडीशी. पहिली मला विको क्रीम लावण्याची खूप सवय होती, मला खूप आवडायची. चेहऱ्याला पण माझ्या सूट व्हायची. पण आता बरेच वर्ष, मला वाटतं 5-6 वर्ष होऊन गेले असेल मी विको क्रीम बंद केलेली. तर ती मला आता सूटच होई नाही. हे असे छोटे पिंपल यायला लागलेत. आणि ते असे ना खाज उठती, त्याला खाजू असं वाटतं. इथलं मग असे मी फोडला आहे, आता इथं डागच पडणार आहे. इथलं फोडलं आहे मी, ते दिसतंय का नाही माहीत नाही मला. आणि चला दिवसभरामध्ये अजून काय केलं शूट तर करेल, नाही तर मग बघूया. जेव्हा बरं वाटेल ना तेव्हा शूट करणार मी. आज खूप दिवसातून आम्ही बाहेरची मिसळ खातोय. आज मला बरं वाटत नाही, त्याच्यामुळे आम्ही ऑनलाईन इकडं मिसळ मागवली. बघूया टेस्ट कशी आहे. आपण एक मिनटं. छान आहे. 2 दिवस मला खूप अशक्तपणा आलेला होता. त्याच्यामुळे मग परी माझं ना सगळं घरामधलं काम मला करू लागत होती. मला म्हटले, मम्मी तू काहीच करू नको. मी तिला म्हटलं होतं नको काय करू परी, माझं मी करते मला बरं वाटल्यानंतर. पण ती म्हणली, मम्मी नको करू तू, मला जेवढं करता येतं, जेवढं मला येतं आहे ना तेवढं मी तुला करू लागते. मग तिने ही सगळी बघू शकता एवढी सगळी भांडी घासली. त्याच्यानंतर म्हटली, मम्मी तुझ्यासाठी चहा ठेवते आणि मला दूध गरम करून घेते. म्हटलं व्यवस्थित. मग नंतर म्हटलं तिला थांब, गॅस मी पेटवते. तर म्हटली नाही मी पेटवणार आहे, मला येतो पेटवायला. तर गॅस वगैरे पेटवती ती, पण तिच्यापाशी थांबावं लागतं. तसं एकटीला अजून कोणत्या गोष्टी सांगितलेल्या नाही. तिच्यापाशी आम्ही असतो तेव्हाच आम्ही तिला म्हणजे असं गॅस पेटवून देतो, नाहीतर तिला गॅसपाशी आम्ही जाऊ देत नाही. तर आता तिने काय केलं, ते पातेलं दुधाचं घासायला टाकायचं होतं, पण तिच्या लक्षातच आलं नाही. तिने त्याच्यामध्येच दूध ओतलं. आता दूध तापवून घेते ती. आणि तिच्या मानाने ती एवढं करू लागते मला, एवढ्या सगळ्या गोष्टी करते, हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. ते म्हणतात ना घरात एकतरी मुलगी असावी, ते खरं आहे. कारण मुली ना खूप म्हणजे आपल्याला असं हे करतात, काय म्हणतात, आपला आधार असतो, आपल्याला मदत खूप करू लागतात. मुलांपेक्षा जास्त मुली मदत करू लागतात. काही मुलं असतात तशी, पण मुलांपेक्षा मला तरी वाटतं की मुली खूप जीव जाणतात. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही बघू शकता, ही चपातीसुद्धा तिनेच लाटली होती, भाजली होती. फक्त मी अळूवड्या बनवलेल्या. आज मी बनवणार आहे गावरान पद्धतीने चमचमीत अशी अंडा करी. त्यासाठी इथं मी 8 अंडी घेतलेली आहेत. आणि आता ही अंडी ना कुकरमध्ये मी शिजवून घेणार आहे. पातेल्यामध्ये बराच वेळ लागतो, त्याच्यामुळे कुकरमध्ये आपण ही अंडी पटकन होतात शिजून. तर कुकरमध्ये ही अंडी टाकून घेते. तर आता कुकरमध्ये सगळी अंडी टाकलेली आहेत. आणि गॅस पण इथं मी चालू केला आहे. गॅसवरती आता कुकर ठेवते आणि अंडी आपण आता शिजवून घेऊया. जवळजवळ 2 ते 3 शिट्टी करून घेणार आहे, म्हणजे अंडी छान शिजतील. आता अंडा करीच्या वाटण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते सगळं सांगते मी तुम्हाला. इथं मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे, खोबरं घेतलेलं आहे आणि लसूण. हे एवढंच वाटण आपल्याला लागणार आहे. आणि बाकीचे मसाले जेव्हा फोडणीला घालू ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते. आता सध्या हे सगळं भाजून घेऊया आपण. अंडा करीसाठी आता आपण वाटण भाजून घेऊया. त्यासाठी मी कढई ठेवली आहे. कढई छान गरम झाली, त्याच्यामध्ये आता मी खोबरं टाकते. सर्वात अगोदर आपण खोबरं भाजून घेऊया.
थोडंसं तेल टाकूया आपण खोबरं भाजण्यासाठी. खोबऱ्याचा खीस करून सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता, कशाही पद्धतीने घेतलं तरी चालतंय. पण मी गावरान पद्धतीने अंडा करी करते, त्यामुळे तुम्हाला गावठी पद्धतच दाखवणार आहे. खोबरं भाजले, काढून घेऊया. आता आपण कांदा आणि टोमॅटो दोन्ही एकत्र भाजून घेऊया. कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही टाकलं तरी सुद्धा चालतं. पण मी थोडा काही ना अंडा करीमध्ये टोमॅटो वापरते, कारण खूप छान टेस्ट येते अंडा करीचे. एकदा नक्की वापरून बघा. कांदा पण चांगला आता लालसर भाजला गेला आहे आणि टोमॅटो सुद्धा भाजले. आता हे आपण काढून घेऊया. आता आपण आहे ना गॅस बंद केलेला आहे, पण गरम कढई आहे, त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर बेसन पीठ आहे ना भाजून घेऊ. थिकनेस येण्यासाठी ना, जो आपण रस्सा बनवतो ना त्याला घट्टपणा येण्यासाठी बेसन पीठ वापरते इथं मी. छान लागतं. फुटाणा असेल तर तुम्ही फुटाणा सुद्धा वापरू शकता, पण इथं मी बेसन पीठ भाजून घेते. बेसन पीठ पण लालसर भाजले, काढून घेऊया. आता हे सगळं वाटण थंड होऊ देते आणि 5 मिनिटानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण बारीक वाटून घेऊया. तर आता वाटण वाटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारे आपल्याला वाटण वाटून घ्यायचे. आणि आता कुकर पण थंड झालेला आहे. आता अंडी सोलून घेऊया आपण, बघूया अंडी उकडलेत की नाही. अंडे छान उकडलेले आहेत, चिरा पडलेत अंड्यांना, म्हणजे अंडे छान उकडलेत. आता हे सगळे अंडे सोलून घेते. खूप छान मस्त असे अंडे उकडलेले आहेत. आता अशाच प्रकारे सगळी अंडी मी सोलून घेते. सगळी अंडी आता सोलून झालेली आहेत. आता आपण फोडणी घालूया. कढई छान गरम झाली आहे आता, आणि आता आपण तेल टाकूया अंडा करीसाठी. अंडा करीला थोडंसं जास्त तेल लागतं, त्यामुळे ह्या 2 पळ्या मी तेल वापरलेले. ही छोटी पळी आहे माझी वरणाची, तर त्या 2 पळ्या मी तेल वापरले. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी ना थोडीशी हळद टाकते. अर्धा चमच हळद टाकली आहे. हळद तेलामध्ये चांगली आता मिक्स झाली आहे, परतली आहे. आता त्याच्यामध्ये आपण अंडी सोडणार आहे. आपल्याला हळदीमध्ये अंडी परतून घ्यायचे आहेत, म्हणजे फ्राय करून घ्यायचे आहेत. ते अशा प्रकारे अंडी फ्राय करून घ्यायचे. आता अंडी काढून घेते मी. आता ह्याच हळदीमध्ये ना आपण जे वाटून घेतले ना ते टाकते. वाटण टाकून चांगलं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं. आता ह्या वाटणाला चांगलं तेल सुटलंय, तुम्ही बघू शकता. इकडे इकडे चांगलं तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत घरचा मसाला. गॅसची फ्लेम लो करूया. आता ह्याच्यामध्ये मी टाकते घरचा झणझणीत असा 1 चमचा मसाला, कारण खूप खूप तिखट आहे मसाला. आता हा मसाला ह्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा मसाला चांगला परतून घेतला आहे मी. आता ह्याला तेल सुटू देते. आता 2 मिनिटानंतर बघू शकताय मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना ही फ्राय केलेले अंडे टाकणार आहे, आणि हे अंडी छान अशा मसाल्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये आपल्याला रस्सा करायचा असेल तर गरम पाण्याचा वापर करायचा, आणि असं लपथपीत जर तुम्हाला रोटीबरोबर खायचं असेल तर तुम्ही रस्सा नाही केला तरी चालेल. पण मी आज गावरान पद्धतीने अंड्याचा झणझणीत रस्सा दाखवते, त्याच्यामुळे आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे. पाणी नेहमी अंडा करीला गरमच वापरायचं, थंड पाणी वापरू नका. तरी इथं मी गरम पाणी करून घेतले. जवळजवळ मी 2.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे इथं.
हे बघू शकताय. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मध्यम साईजमध्येच मी रस्सा केलेला आहे, मीडियम. आता ह्या रश्श्याला चांगली उकळी फुटू देते. आता चवीनुसार थोडं मीठ टाकूया आपण. आता ह्या भाजीला जवळजवळ 1 चमचा मी मीठ वापरते. तुमच्या अंदाजानुसार चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता. आता ह्याला एक उकळी काढून घेऊया आपण. तरी आत्ताच दिसायला लागलेली तुम्ही बघू शकताय. गरम पाणी वापरायचं कधी पण भाजीला, म्हणजे तरी छान येते. तर एक उकळी काढून घेऊया. तर आता अंडाकरीला छान अशी उकळी आली आहे. आता असंच उकळत आपण 2-3 मिनिटं भाजी ठेवणार आहे. त्यानंतर मग मीडियम गॅस करूया. तरी बघू शकता कसली जबरदस्त आली आहे. तर मंडळी, छान अशी आपली अंडाकरी तयार आहे आणि तरी पण बघू शकता किती जबरदस्त आलेले आहे. गावरान पद्धतीने मी अंड्याचा रस्सा बनवलेला आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आज सकाळपासून काही व्हिडिओ मी शूट केला नव्हता. आता दुपार झाली आहे, परी येण्याचा टायमिंग झाला आहे पार, आणि आता मी शूट करायला घेतलेला आहे. आणि आज माझे मंगळसूत्र येणार रिसीव झाले. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी कसले कसले मंगळसूत्र मागवले. 2 मंगळसूत्र मागवले होते, ते मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण माझे मंगळसूत्र डेली वेअरचे मी वापरते ना, तर ते खराब झालेले होते, म्हणून म्हटलं आपण वापरावं. आता सध्या मी हे लॉंगवालं मंगळसूत्र घरात वापरत होते. हे अनकम्फर्टेबल वाटतं मला लॉंगवालं ड्रेसवरती, गाऊनवरती. आज हा नवीन ड्रेस घातला आहे मी खूप दिवसानंतर. मला वाटते ना, मी यूट्यूब चॅनल चालू केला ना, तेव्हा मी हा ड्रेस घेतलेला. खूप वर्ष झालं. आणि खूप मस्त ड्रेस दिसतो हा, खूप छान एकदम फ्रील आहे आणि लॉंग आहे हा, बघू शकताय. मस्त दिसतो. तुम्हाला कसा वाटला हा ड्रेस मला नक्की सांगा. चला आता मी तुम्हाला ना कसले कसले मंगळसूत्र आले ते मी तुम्हाला दाखवते, त्याची क्वालिटी दाखवते, कसे आहेत ते दाखवते. आणि भरपूर दिवसापासून मला हे मंगळसूत्र घ्यायचं होतं. एकदम असं नाही का, त्याची जी चेन असते ना ते दिसत पण नाही, असं ट्रान्सपरंट कसं असतं मंगळसूत्र तशा टाईपमध्ये मी मागवले आणि मला खूप आवडले. तर हे अशा पॅकेजिंगमध्ये आले, म्हणजे पॅकिंग ह्याची केलेली होती पण मी बॉक्स ओपन केला, म्हटलं कसं आले ते बघूया म्हणून. तर अशा डबीमध्ये आले. पहिलं मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवते. आणि हे ना हे कोणत्या ह्याच्यावरून मागवले माहिती का तुम्हाला? मी झेराकीचं, तुम्ही बघू शकता, हे झेराकी ज्वेलर्सचं हे मंगळसूत्र आहे आणि खूप छान आहे. मला तर खूप आवडले हे मंगळसूत्र. आणि हे मला म्हणते तर एवढं नाजूक मंगळसूत्र मागवले, हे डेली यूजला टिकन का तरी, पण हे दिसतानाच एवढं भारी दिसतंय ना. आणि ह्याचं काय म्हणतात, ह्याची चेनसुद्धा इतकी नाजूक आहे, तुम्ही बघू शकताय. खूप नाजूक चेन आहे. इथे असे काळे मणी आहेत, इथं पण काळे मणी आहेत, परत परत चेन, खाली काळे मणी. आणि ह्याचं पेंडन बघू शकताय तुम्ही, हे असं पेंडन आहे आणि खूप मस्त दिसतंय हे मंगळसूत्र. म्हणजे मी अजून घातले नाही, मला आत्ता असंच पाहतानाच खूप आवडले, म्हणजे भारी वाटतंय. हे एकदम नाजूक आहे. आपण कशावर पण हे वेअर करू शकतो, साडी असू द्या, ड्रेस असू द्या, जीन्स असू द्या, कशावरती पण हे वेअर करू शकतो. इतकं छान आहे, मला लय आवडलं हे. खूप दिवसापासून आहे ना, मी विशलिस्टमध्ये ठेवलं होतं, तर मागवण्याचा मुहूर्त आला आहे. आणि तुम्हाला हे मंगळसूत्र कसं वाटते मला नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये. आता मी तुम्हाला दुसरं मंगळसूत्र दाखवते. दुसरं आहे ना, हे बघू शकता, हे झेराकी ज्वेलर्स, हे बघू शकताय. तर त्याचा हा बॉक्स आहे. हे बॉक्समध्ये असं आलं होतं आणि त्याची जी पाऊच आहे तर ती ही आहे, ह्याच्यामध्ये आलेलं. आता आपण ओपन करू. खूप दिवसापासून घ्यायचं होतं मला हे दोन्ही मंगळसूत्र, कारण तसं एक जरी डेली वेअर केलं तरी दुसऱ्या स्पेअरला पाहिजेच, त्याच्यामुळे म्हटलं की आपण मागवून ठेवू. तर हे अशा प्रकारे आहे मंगळसूत्र. दिसतंय का तुम्हाला? स्पष्ट दिसतंय का नाही मला नाही सांगता येणार मोबाईलमध्ये किती स्पष्ट दिसते. हे दिसतंय का? दिसतंय थोडंफार. हे पांढरं आहे ना मागचं बॅकग्राऊंड, मी काढून दाखवते तुम्हाला. ह्याची चेन थोडीशी जाडसर वाटते मला, इतकी पण नाही आहे. पण ह्या मंगळसूत्र, म्हणजे हे जे पहिलं मंगळसूत्र दाखवलं ना तुम्हाला, त्याच्यापेक्षा तरी ह्याची चेन थोडी जाडच आहे. हे बघू शकता, ह्याची चेन अशा प्रकारे आहे आणि हे पूर्ण मंगळसूत्र असे एक एक काळा काळा मणी आहे त्याच्यामध्ये. आणि खाली पेंडंट बघू शकता, किती सुंदर आहे ना. तुम्हाला आवडलं का हे मंगळसूत्र दोन्ही पण मला नक्की सांगा. मी दुसरं हे बघू शकताय, हे दोन्ही मंगळसूत्र आहेत. तर तुम्हाला हे दोन्ही पण मंगळसूत्र कसे वाटले मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला जर आवडल्या असतील
आणि तुम्हाला जर लिंक हवी असेल तर लिंक म्हणून टाईप करा, मी लिंक पाठवून देईन.